सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील महसूल विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजोत्सव अभियानांतर्गत 29 शिवार रस्त्यांची पाहणी करण्यात आली। त्र्यंबकेश्वर तालुक्यात झालेल्या ई-पीक पाहणीचे प्रमाण अवघे 26.17% आले। शासनाने ई-पीक पाहणीची जबाबदारी थेट जमीन मालक शेतकऱ्यांवर सोपवली असली तरी असंख्य शेतकरी तांत्रिक अडचणीमुळे ऑनलाईन नोंदणी करण्यात अपयशी ठरत आहेत। निफाड तालुक्यातील चांदोरी गावातील शेतकरी गोरख दांडीराम नाठे यांच्या शेतातील विहिरीत पडलेली गाय स्थानिक ग्रामस्थ व आपत्ती व्यवस्थापन समितीचे सामायिक प्रयत्नामुळे सुखरूप बाहेर काढण्यात आली। वाडेवरहे परिसरात विदेशी मद्याची अवैध वाहतूक करणारी कार पोलिसांनी चालकांसह ताब्यात घेतली असून एकूण 3,10,320 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। त्र्यंबकेश्वर तालुक्यात मराठा आरक्षण संदर्भात राज्य सरकारने काढलेल्या जी.आरला हरकत नोंदवण्यासाठी ओबीसी समाजाकडून तहसीलदार कार्यालयात निवेदन देण्यात आले। या निवेदनात कुणबी समाजात सरसकट आणि सोगे सोयरे यासह मराठा समाजाला आरक्षण दिल्यास मूळ ओबीसी समाजावर अन्याय होईल अशी ठाम भूमिका मांडण्यात आली। नायब तहसीलदार कारे यांना निवेदन देण्यात आले। मालेगाव तालुक्यातील खरीप हंगामातील ई-पीक नोंदणी प्रक्रियेत शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे। इंटरनेट कनेक्शन नसणे, ओटीपी न मिळणे, ॲपमधील बिघाड आणि वारंवार सर्व्हर बंद पडणे यामुळे नोंदी वेळेत पूर्ण होत नाही। मालेगाव शहरासह तालुक्यातील काही गावांचा वीज पुरवठा शुक्रवारी दिनांक 12 रोजी सकाळी खंडित झाल्याने नागरिकांचे मोठे हाल झाले। या अचानक बत्तीकुल शहरातील दैनंदिन जीवनमान कोलमडले। वीज कंपनीच्या बेजबाबदार कारभारामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे। नाशिक जिल्ह्यात 10वी-12वीच्या परीक्षांमध्ये गैरप्रकार रोखण्यासाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। फेब्रुवारी-मार्च 2025च्या परीक्षांमध्ये ज्या केंद्रावर कॉफीचे प्रकार घडले ती सर्व केंद्र कायमची बंद केली जाणार आहेत। या निर्णयामुळे परीक्षा केंद्राच्या संपूर्ण व्यवस्थेची एक प्रकारे पुनर्रचना होणार आहे। दिंडोरी येथील शेतकरी सहकारी संघाची वार्षिक सभा पोपटराव जाधव संकुल येथे संघाचे चेअरमन बाळकृष्ण जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। निफाड तालुक्यातील गोळगाव येथील माळचारी वस्तीतील नागरिकांनी गेल्या 2 दशकांपासून रस्ता, पाणी, वीज अशा मूलभूत सुविधांचा गंभीर अभाव जाणवत होता। स्थानिक ग्रामपंचायत, सार्वजनिक बांधकाम विभाग व आमदारांनी सातत्याने दुर्लक्ष केल्याने नागरिक त्रस्त झाले होते। नागरिकांनी एकत्र येत लोकवर्गणी गोळा केली आणि श्रमदानाच्या माध्यमातून रस्त्याचे मजबूतीकरण सुरू केले। ग्रामस्थांनी सामुदायिक निर्णय घेतला आहे की कोणतीही पाणपट्टी अथवा महसूल भरणार नाही। मालेगाव तालुक्यातील वरहाणे शिवारात मनमाड रस्त्यावर ट्रक चालकाने 5 चाऱ्याला धडक दिली। या अपघातात दयाराम रूपा वाघ हे मयत झाले। या प्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। सिन्नर तालुक्यातील मानोरी येथील रवी जोरेकर वय 38 यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली। रवी जोरेकर कुठे दिसत नाही म्हणून चंद्रबान कर्डेल यांनी दरवाजा जाजवला। जोरेकर यांनी शेताला गळफास घेतल्याची घटना उघडीस आली। पोलिसांनी घटनेची आकस्मिक मृत्यूची नोंद केली। सिन्नर येथील भैरवनाथ मंदिराजवळून दुचाकी चोरीस गेली। याबाबत शशिकांत कालेकर यांनी घटनेची पोलिसात फिर्याद दिली। सिन्नर तालुक्यात आतापर्यंत केवळ 17,347 खातेदारांनी म्हणजे 15.82% शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी केली। ई-पीक पाहणीचे प्रमाण खूपच कमी असून येत्या 15 सप्टेंबर रोजी मुदत संपत आहे। शेतकऱ्यांना ई-पीक नोंदणी स्वतःहून करणे तंत्रज्ञानाच्या अभावामुळे जमत नाही। काही शेतकऱ्यांना मोबाईलवरून स्वतःहून ई-पीक नोंदणी करता येत नसल्याने त्यांना ही प्रक्रिया राबवताना उदासीनता जाणवते। त्यामुळे तालुक्यातील ई-पीक नोंदणी रखडली आहे।